राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मग काय आज सुरुवात झाली होती आपली सकाळी सकाळी शेताकडून. शेताकडे आपण काय झोपलो होतो सकाळी उठून, मग म्हणलं जावं घरला. घरी जाऊन काय चहा वगैरे घेऊन आलो. परत आपल्याला जरा काढायचं होते कोट्याचं काम. मग काय जरा पत्र पण खराब झाली होती आणि 2-3 डिळी पण तुटणार होत्या. मग म्हणलं त्याआधी सावधानीनं आज काम पूर्ण करावं. मग काय समजा साफ करून टाकलं. त्यानंतर थोड्याच वेळात मशीन घेऊन येणार आला होता अनवर. अनवरला म्हणलं समजा साहित्य समजा एखादा गोळा करून दे. आपल्याला काय आता नवीन खड्डे करून नवीन चालू करायचं होतं. मग सर्व जनावर वगैरे बाजूला सरकले, बांधले आणि त्यानंतर मग काय अनवरनं त्याचं काम वगैरे चालू केलं. जवळपास 1 तासामध्ये सर्व काम वगैरे पूर्ण केलं. मग आलो घराकडं. गावात काय आपल्या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्यात आज तुकाराम बीज. मग तुकाराम बीज निमित्त आज कीर्तन ठेवलं होतं. मग म्हणलं जरा जावं, कीर्तन वगैरे ऐकावं. मग मी तुला 3 वर देतो म्हणजे जे मागायचे ते मागून 3 वेळेस मिळवतोय. घरला आलं आणि घरला आल्यानंतर मालकीला म्हणलं काय मागितलं देवाला, काय नाही तुला सोडून कसं मागू मला सोडून तुला सोडून कसं मागू म्हणल्यानंतर अहो म्हणजे काय मागायचे माय म्हणजे मला भजन करत असताना तुकोबरायांकडे वेश्याने नाना प्रकारचे चाळे करू लागले. महाराज जागृत अवस्थेमध्ये आले. पाहिल्यानंतर कसं आहे, महाराजाचं कीर्तन ऐकून मस्त वाटलं हो. कारण त्यांचे 4 शब्द, त्यांच्या वाणीतले त्यांनी केलेल्या अभ्यासातले 4 शब्द ऐकून खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर थोड्याच वेळात आता गुलाल उधळण होता. त्यासाठी आपल्या सर्व मित्रपरिवारांनी गुलाल वगैरे दिला सर्वांना. मग म्हणलं आता काही टेन्शन नाही. आता गुलाल वगैरे टाकून घ्यावं. त्यानंतर पुढे लागलीच पंक्ती वगैरे बसणार होते. त्यासाठी आधी म्हणलं गुलालाचं वगैरे सर्व काम वगैरे आटपून घ्यावं. त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व होणारच होत्या. मग काय जेवण वगैरे सर्व तयार झालं होतं. गुलाल वगैरे टाकला. मग सर्व मित्रपरिवाराची, सर्व ज्येष्ठ नागरिकाची, सर्वांची एकच गडबड झाली, की बाबा आता प्रसाद वगैरे वाटायचा आणि जेवण वाटायला वाटपाला चालू करायचं होतं. मग काय भरपूर सारे मित्रपरिवार होते. आपल्या गावात काही अडचण नसते हो. काका पण होते इथं. काकानं काय समजा काढून दिलं. त्यानंतर सर्व महेश वगैरे आपले सर्व मित्रपरिवारानं आज काय भात, कढी, खीर होती. मग म्हणलं काही अडचण नाही. लवकरच काम वगैरे उरकून जाईल. त्यानंतर आता पहिली पंगत लागलीच बसणार होती. प्रथमतः महिला बसणार होत्या. कारण महिलाला कसं आहे, कुठं पण आरक्षण आहे हो. नाही इथं पण कसं आहे, ऐकायला कीर्तन ऐकायला महिलाच जास्त होत्या. त्यामुळं मग म्हणलं आधी महिला बसून घेऊ आणि त्यानंतर सर्वजण बसू. मग तेवढ्यात आपले काय सुमित भैया आलते सुट्टीवर. सुमित भैया म्हणले, "रोज तुझे व्हिडिओ बघतो." भैयाला म्हणलं, "काही अडचण नाही, आज व्हिडिओमध्ये घेऊ." आपल्यासोबत होता बल्ली. बल्लीसोबत कसं आहे, थोडा हसी मजाक होते. बल्लीला घेतला आज व्हिडिओमध्ये. मग म्हणलं, "काही अडचण नाही." सर्व मित्रपरिवाराचा व्हिडिओ केला. सर्वांनी एक गावचा कार्यक्रम म्हणून खूप अशी मेहनत घेतली. त्यामध्ये आपला गोटू पण होता. खूप सारा मित्रपरिवार होता. जवळपास 1-2 पंक्ती उठल्या. दुसऱ्या पंक्ती उठल्या. त्यानंतर मग म्हणलं जरा मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊ. कारण मंदिर बनल्यापासून कधी येणंच झालं नाही हो. कारण कसं आहे, कामाच्या ओघात कसं आहे, आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं राहिलं. मस्तपैकी मनोभावे दर्शन घेतलं. पाया वगैरे पडल्या. मग म्हणलं आता काही अडचण नाही. कसं आहे आमचं मंदिर? कमेंट करून नक्की सांगा. नवीनच सर्व काम वगैरे झालेलं आहे. हे होतं जुनं मंदिर. आता नवीन जागी सर्व शिफ्ट झालेलं आहे. मंदिराला खूप चांगलं मेहनतीनं बनवलेलं आहे गावातल्या सर्व मित्रपरिवारांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सर्वांनी मिळून. मग काय आपल्यावर आहे इथं वाढायची बारी. मग म्हणलं सर्वांना जेवण वगैरे चांगल्या प्रकारे वाटप करावं. त्यानंतर काय आपला मित्रपरिवार बसला होता. महिलाच्या 2 पंक्ती झाल्यानंतर. मग काय वाटत आपल्याला गोपाळ भेटला. मग काय सर्वांसोबत व्यवस्थितपणे वाटप झाली. आपल्यावर काय आज पाणीच वाटायची बारी होती. कारण भात वगैरे काय जास्त घेत नव्हते. मग इथं आपले बसले होते 2 मेजर सोबत-सोबत. सुमित भाई आणि योगेश भाऊ. योगेश भाऊला इतका भात वाढला, की योगेश भाऊ आता परत म्हणला, "तू नको येऊ भावा पंक्तीमध्ये." मग काय म्हणलं, "काही अडचण नाही." अतुल भैया होता, महादू होता. सर्वांना जेवण वगैरे वाढलं. मग म्हणलं आता आपल्याला कसं आहे, खूप झालता उशीर. आपण काय थोडंसं जेवण केलं सकाळी, त्यामुळे काही अडचण नाही. त्यानंतर सर्व मित्रपरिवारांनी वाढलं. आपण शेवटला काय आपण फक्त पाणीच वाढत होतो. आणि कसं आहे, अन्नसेवा करणं खूप मोठी गोष्ट आहे हो. आणि त्यापेक्षा पण मोठी गोष्ट कोणती आहे, की ती अन्न सर्व गावकऱ्यापर्यंत, सर्व भक्तापर्यंत पोहोचवणं. त्यामुळं आपण त्या सेवेचा लाभ घेतला. आपल्यासोबत शशी बसला, बल्ली बसला, तात्या बसले होते. शेवटचीच पंगत होती. मग म्हणलं सर्वांचं जेवण करताना एक छोटासा व्हिडिओ घेऊ. आजचा महाप्रसाद खरंच छान झाला होता. देवाचा महाप्रसाद छानच लागतो, पण त्यात आजचा महाप्रसाद त्यापेक्षा छान झाला होता. त्यानंतर आपण गेलो डायरेक्टली बँकेमध्ये.
बँकेमध्ये थोडंसं काम होतं. अहमदपूरला गेलो. बसून लय वैताग आला. मग काय म्हणलं छोटासा व्हिडिओ उचलायला लागते बँकेचा पण. तिथून आपल्याला यायचं होतं आता गावाकडं. कारण परत गेलो आपण शेताकडं. शेताकडं काय आपल्याला आता दूध वगैरे काढायचे होते. मग 5 वाजले तरी लागते उन्हाक्याचं कडाक्याचं ऊन. मग म्हणलं लय अवघड आहे बाबा. काय ऊन सूर्यदेव आपल्यावर तापलाय. काय माहिती काही कळायलाच मार्ग नाही. मग काय सर्व काम वगैरे आवरलं. मग म्हणलं आता जायला लागते घरला. दूध वगैरे काढलं. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपला व्हिडिओ हा YouTubeला सोडलेला आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ सर्व मित्रपरिवारांनी नक्की बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.